लाडकी बहीण योजनेअंतर्गत धक्कादायक बातमी आहे, कारण लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण थांबले असून आता ज्या महिलांना योजनेअंतर्गत पैसे मिळाले नाहीत त्यांना योजनेमधून बाद केल्याची माहिती समोर येत आहे। आता यामध्ये महत्त्वाची जी काही 7 कारणे होती, ज्यामध्ये 4 चाकी वाहनधारक महिला असतील किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असणाऱ्या महिला असतील, त्यासोबतच सरकारी नोकरदार असतील किंवा एका कुटुंबातून एक विवाहित आणि एक अविवाहित, अशा काही अटी व निकषांची कडक अंमलबजावणी राज्य सरकारच्या द्वारे करण्यात आली आहे आणि त्यामुळेच जून महिन्यामध्ये जवळपास लाखो महिलांना योजनेचे पैसे आले नाहीत। कारण अनेक महिला आहेत की ज्या अजूनही हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये होत्या, ज्यांना मे महिन्याअंतर्गत पैसे मिळाले होते परंतु त्यांना जून महिन्याचे पैसे मिळाले नाहीत। आता या सर्व महिलांना कुठे अपील करता येईल का किंवा योजनेअंतर्गत पुन्हा पैसे येतील का? तर जून महिन्याचा हप्ता तर येणार नाहीच आणि आता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला याबद्दल माहिती देखील घेता येत नाही, कारण स्टेटस चेक करण्यासाठी वेबसाईट चालू नाही ना ऍप्लिकेशन चालू आहे। त्यामुळेच लाडक्या बहिणींची फसवणूक आहे का किंवा लाडक्या बहिणींचा उपयोग फक्त निवडणुका पुरताच केलता का, असा देखील प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत। तुम्हाला पैसे आलेत की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या पुढच्या सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।